नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की डॅडी आपल्या दोन्ही बायकांशी बेडवर बोलत बसलेले असतात. तेव्हा दोन्ही बायका डॅडींची समजूत काढत असतात की तुम्ही सूर्यावरचा राग सोडून त्यांना पुन्हा एकदा संधी द्या. तेव्हा डॅडीसुद्धा आपली चूक मान्य करून आपण सूर्याशी असं कसं चुकीचं वागू शकतो हे ते मान्य करत असतात. दोन्ही बायका त्यांना समजवतात आणि त्या तिथून निघून जातात. तेव्हा आता म्हणतात की डॅडींचं ही अशी अवस्था मी पहिल्यांदाच बघितली आहे. हे डॅडींचं बदललेलं रूप खरंच खूप चांगलं आहे आणि देव करो आणि त्यांनी सूर्याला माफ करो असं म्हणून त्या निघून जातात. इकडे सगळ्या बहिणी आपल्याला दिवाळीची शॉपिंग करायची आहे म्हणून खूप खुश असतात. धनू म्हणते की यावेळेस तर मी चांगले 4-5 ड्रेस घेणार आहे. त्यावर भाग्या म्हणते की अगं धनू दीदी, तशी तू 4-5 ड्रेसमध्येच एकदा बसतेस, म्हणजे तुला एकच ड्रेस हवा आहे ना, सरळ सरळ सांग. तेव्हा सीए म्हणते की कशाला, आपण यावेळेस दिवाळीसाठी दादासाठी खूप सारी सेविंग करू आणि त्याला मदत करू. असं म्हटल्यानंतर हे सगळं तुळजा त्या बहिणींचं ऐकते. ती त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते की यावेळेस तुमची शॉपिंग मी करून देणार. तेव्हा त्या बहिणी म्हणतात की अगं नको. तेव्हा ती म्हणते की नाही, आधीच खूप खर्च झाला आहे, यावेळेस आपण कमी कमी खर्च करू. तुळजा म्हणते की का, मी तुमची कोणीच नाही आहे का. हे असं म्हटल्यानंतर ती म्हणते की नाही, असं काही नाही वहिनी, पण दादाला आवडणार नाही. हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की मी बघून घेईन त्याला कसं मनवायचं, ते तुम्ही ते माझ्यावर सोडा. असं म्हटल्यानंतर तुळजा आपल्या बहिणींना शॉपिंग करण्याचं वचन देते. ती तिथून गेल्यानंतर सगळ्यांसमोर एक प्लॅन ठरतो. सूर्या देवपूजा करत असतो. सूर्याला कसं मनवायचं म्हणून तुळजा एक प्लॅन करते. सगळ्या बहिणी आपल्याला काय काय हवं आहे ते मोठ्या मोठ्याने बोलायला लागतात. एक शरारा, एक ड्रेस, तर एक घागरा, एक कोणी काय सांगत असतं. सूर्य हे सगळं ऐकतो. देवपूजा झाल्यानंतर तो त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतं की आजकाल तुमचा खूप टाईमपास वाढत चालला आहे. तुळजा आल्यापासून तुम्ही खूप टाईमपास करताय, हां चला कामाला लागा असं म्हणतो. तेवढा तुळजा पुढे त्याने भांडायला लागते. काय तुला काय म्हणायचं आहे की आम्ही माझ्यामुळे त्या पोरी बिघडल्यात, म्हणजे आमच्या तू गप्पा कशाला ऐकतो बायकांच्या, आमची काही गप्पा पण मारायच्या नाहीत का. तेव्हा सूर्या शांत बसतो, म्हणतो की नाही, मला काहीसुद्धा बोलायचं नाही. इथे वाद घालत बसलो तर दिवस निघून जाईल. मी तिथून जातो. दुकानात कपडे घेण्यासाठी निघालेला असतो. तो काजूपुड्याला घेऊन दुकानात शॉपिंग करायला निघालेला असतो. इकडे शत्रू बाहेर येऊन गाडीवर खूप जोरात राग काढत असतो की सूर्या प्रत्येक वेळेस माझ्या कामात आडवा येतो. तेव्हा छत्री म्हणतो की शत्रू भैया, आता तुम्ही आवडता घ्या. आधीच तुम्ही 25 लाखांचा घोळ केला आहे, त्यामुळे तुम्ही आधीच चिखलात आहात. अजून काही गडबड केली तर डॅडी सूर्याविषयी त्यांचं प्रेम अजून वाढेल. तेव्हा शत्रू म्हणतो की असं नाही, एका घाव 2 तुकडे, आता वेळ आलेली आहे. असा मी त्याचा आता काटा काढणार नाही, एकदा तर सिद्धार्थ घाऊ द्या, मग तर त्याचा बाड उडवून लावणारच आहे. त्याला खूप राग आलेला असतो. सूर्य आपल्याला असं कसं बोलू शकतो म्हणून तो खूप चिडतो. तो छत्री अजून काहीतरी प्लॅन बनवत असतात. इकडे सूर्या काजूपुड्याला घेऊन दुकानात गेलेला असतो. दुकानात जाताना तिथे शत्रूचे काही मित्र बसलेले असतात. तेव्हा ते त्याला म्हणतात की काजू, हे मोठ्या माणसांचं दुकान आहे, शेजारी छोट्या पोरांचं दुकानात कपडे आहेत, तिथून घे तुला. हे ऐकल्यानंतर काजू म्हणतो की हो ठीक आहे, मला तर घेतोच, पण 2 जोड आणून तुझ्या बापाला पण देतो. हे ऐकल्यानंतर त्यांना खूप राग येतो. ते उठतात, काजूला हाणायला जातात. तेवढ्यात सूर्यामध्ये पडतो आणि म्हणतात की जाऊ द्या ना, तुम्ही याची मस्करी केली, त्याने तुमची मस्करी केली, कशाला मस्करीची कुस्करी करताय, द्या सोडून विषय इथेच. म्हणून ते दोघंसुद्धा आपलं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतो. काजूला तो शांत करतो. काजू पुड्याला घेऊन आतमध्ये जातो. तेवढ्यात मागून त्याचा टोमणा मारतो की का सोडून चाललास, घाबरलास काय, तुला पण तुझ्या आईगत पळून जायची सवय लागली आहे. हे ऐकल्यानंतर सूर्याला खूप राग येतो. तो शांत बसतो. तरीसुद्धा तो त्याला टॉर्चर करायला चालूच करतो. सूर्या आपला शेवटी येतो आणि चांगला त्यांना मारायला लागतो. मारता त्यांच्यात सगळं पडतं. जो शत्रूच्या जवळचा मित्र असतो तो शत्रूला फोन करून सांगतो की शत्रू भावा, मार्केटमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्या सूर्य आपल्या पोरांना मारायला लागला, लवकरात लवकर तुम्ही या. इकडे शत्रू आपल्या कामवाल्या बाईसोबत जबरदस्ती करत असतो. तो म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता आलो. त्या सूर्याचा कायमचाच काटा काढतो. तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा असं म्हणून शत्रू तिकडे जातो. तेव्हा तो त्याचा मित्र त्याच्यासमोर जातो. सूर्यासुद्धा त्याला मारतो. तेव्हा शत्रू पुढे येतो. शत्रू पुढे आला की सूर्या मारायचं थांबतो. त्याच्याकडे रागाने बघतो आणि तो तिथून निघून जातो. शत्रूला खूप राग आलेला असतो की तो मी असतानासुद्धा असा कसा मारू शकतो. हे म्हटल्यानंतर तो तिथून निघून जातो. सूर्या घरी जातो. सगळे त्याला या अवस्थेत बघून खूप काळजी देतात. तिथे ते म्हणतात की दादा तुला कसं लागलं. बहिणी सगळ्या आपल्या बँडेज करायला लागतात.
नंतर पुढे आपला घडलेला प्रकार सांगतो. तुळजाला खूप राग येतो की असं कसं कोणी काही बोलू शकतं, पण ती शांत बसते. तेव्हा सूर्या त्यांना मला काहीच झालं नाही असं सांगत असतो. एवढ्या डॅडींना शत्रू जाऊन पाय आपटत सांगतो की डॅडी, आज तुमच्यामुळे सूर्या माझ्या हातून सुटला, नाहीतर त्याला आज मी लय मारला असता. आमच्या ग्रुपमधल्या पोरांशी तो नडतोय, त्याची एवढी हिंमत कशी झाली? डॅडी मी आत्ताच सांगतोय, तुमच्यामुळे शांत आहे. डॅडी शांत बसलेले असतात. त्याचा तो वाढलेला आवाज बघून डॅडी म्हणतात की ह्या आवाजात माझ्याशी परत बोलायचं नाही. या आवाजात कोणी बोलणार तर तो फक्त माझाच आवाज राहणार, लक्षात ठेवा चिरंजीव. असं म्हणून तो शत्रूला गप्प करतो आणि आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी पाठवतो. तो आराम करायला गेल्यानंतर शत्रूला आपल्या डॅडींनी सूर्यासाठी अपमान केला याचा अजून राग येतो. तेव्हा त्या आया त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा डॅडी छत्रीजवळ निरोप पाठवतात, सूर्याला उद्या आपल्या सगळ्यांना घरी बोलव. हा निरोप छत्रीला घरी जाऊन सांगायला सांगतात. छत्री सूर्याच्या घरी जातो आणि घडलेला निरोप सांगतो. सगळ्यांना खूप काळजी वाटते की आता डॅडी आपल्याला घराबाहेर काढतात आहे की काय. तेव्हा ती म्हणतात की नाही, काय माहिती उद्या सोक्षमोक्ष करायला बोलवलं असेल तर खरं खोटं की नक्की कोणाची काय चूक होती, आता डॅडींचं काय माहीत. छत्री उगाचंच फिरून चांगलं मसाला लावून सांगत असतो. सगळ्या बहिणींना खूप टेन्शन येतं. छत्रीने निरोप सांगून गेल्यानंतर सगळ्या बहिणी खूप काळजीत पडतात. सूर्या म्हणतो की बघायला येईल उद्या काय होईल ते, असं म्हणून ते उद्या सकाळी डॅडींच्या घरी जाण्याची तयारी करत असतात. आणि इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. तुम्हाला या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.